नमस्कार. आज आपण बघूयात प्रोटीननी भरपूर असं सोयाबीनची भुर्जी. तर ही भुर्जी अंड्याच्या भुर्जीसारखीच चवीला एकदम छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. इथे मी 1 वाटीवर सोयाबीन घेतलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये भिजत ठेवलेले. तर हे पाण्यातून आपण फुगल्यानंतर व्यवस्थित पिळून मिक्सरला 1, 2, 3 झटके द्यायचे आहेत बस. जास्त पेस्ट बनवायची नाहीये त्याची. 2-3 झटके दिले, की अशा पद्धतीने तुमचं सोयाबीनचं बनेल मिश्रण. तर इथे मी भुर्जीसाठी कढई ठेवलेली आहे. अगदी साधी, सोपी आणि सुटसुटीत पद्धतीने मस्त भुर्जी होते. तर इथे मी थोडं जास्तीचंच तेल टाकलेलं आहे. 2 मोठे चमचे तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं तापू द्यायचं आपल्याला. आणि अंड्यामध्ये जेवढे प्रोटीन्स आपल्याला भेटतात, तेवढेच प्रोटीन किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त प्रोटीन सोयाबीनच्या भुर्जीमध्ये आपल्याला भेटू शकतात. तर इथे मी मीडियम साईजचे 3 कांदे घेतलेले आहेत आणि ते एकदम बारीक चिरून तेलामध्ये घालून घ्यायचे आणि थोडेसे मऊ होईपर्यंत आपण परतवून घेऊया. सोयाबीन हे प्रोटीन आणि फायबरने खूप भरपूर आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला हेल्दी आणि अंड्याच्या भुर्जीपेक्षा अजून एखादी नवीन पनीरची भुर्जी वगैरे बनवतो. पनीरमध्ये सुद्धा प्रोटीन भेटतं आपल्याला, पण सोयाबीनमध्ये सुद्धा आपल्याला मुबलक प्रमाणात प्रोटीन भेटतं. त्यामुळे आलटून-पलटून या प्रकारच्या भुर्ज्या आपण खाल्ल्या तर खूप फायदा होऊ शकतो आपल्याला. तर इथे 2 टोमॅटो मीडियम साईजचेच मी बारीक कापून घेतलेले आहेत. कांदा मऊसर भाजल्यानंतर आपण टोमॅटोसुद्धा त्यामध्ये टाकून दिलेला आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे, जेणेकरून आपले टोमॅटो पटकन भाजले जातील आणि मऊ होतील. एकजीव कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत आपण भाजून घेऊया. थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. तुम्ही तेल तापल्या-तापल्या टाकू शकता किंवा नंतर जरी घातले तरी चालतील. तर आठवड्यातून एकदा मुलांच्या डब्याला किंवा आपल्या आहारामध्ये ही सोयाबीनची भाजी नक्की आली पाहिजे. जेणेकरून आपल्या शरीरातलं प्रोटीनचं प्रमाण वाढेल. तर जवळपास इथे आपले टोमॅटो मॅश झालेले आहेत. 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि ती सुद्धा आपण कांदा टोमॅटो बरोबर परतवून घेऊया. अगदी झटपट अशी रेसिपी बनते. आपल्याला अचानक जर काही घरी उपलब्ध नसेल, जर सोयाबीन असेल, तर सोयाबीनची मसालेदार रेसिपी बनवण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही भुर्जी नक्की ट्राय करून बघा. तर इथं खमंग वास येतोय आलं लसूण पेस्टचा, टोमॅटो कांदा भाजलेला. तर इथे मी काही मसाले घेतलेले आहेत. गरम मसाला, हळद, लाल तिखट आणि धणे पावडर घेतलेली आहे 2 चमचे. हे सुके मसाले आपण जास्त भाजायचे नाहीयेत. जास्त भाजले तर मसाल्यांची चव निघून जाते आणि कडवटपणा सुद्धा येतो. त्यामुळे आपण अर्धा 1 मिनिटभरच आपण परतवून घ्यायचं. थोडंसं मी वरून तेल टाकलेलं आहे. तेल थोडं कमी पडलेलं. जर तुम्ही व्यवस्थित तुम्हाला हवं तेवढं त्याच्यामध्ये ॲड करू शकता. जर तुम्हाला कमी वाटलं तर. अन्यथा तेवढं बस होत असेल तर ओके. नो प्रॉब्लेम. आता आपण हे स्टेपला जे आपण सोयाबीन क्रश करून घेतलेले मिक्सरवरती ते घालून घेऊया कढईमध्ये आणि हलवून असं
मिक्स करून घेऊया मसाल्यांसोबत. तर काही-काही वेळेला ही भाजी आपण ओला जवला वगैरे मच्छी असते ओला जवला, मच्छीचा प्रकार आहे. तर त्यासारखीच वाटते दिसायला. काही-काही जण फसतात, की बाबा ही सोयाबीनची भुर्जी आहे, हे लवकर लक्षात येत नाही. त्यांना वाटतं ओला-जवला केलेला आहे किंवा सुकट असते ओली, ती बनवलेली आहे. तर पटकन लक्षात येत नाही. सोयाबीनची भुर्जी अशा पद्धतीने सुद्धा छान बनू शकते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. मी म्हणते म्हणून. कारण खूपच छान, म्हणजे आमच्या घरी तर सगळ्यांना आवडलेली. मी फर्स्ट टाईम एकदा करून बघितलेली. मला आवडली म्हणून मी तुमच्याबरोबर ही नेक्स्ट टाईम शेअर करते. तर हे व्यवस्थित आपण हलवून मिक्स केलेलं आहे आणि एक अर्धा पेलाभर आपण पाणी घालतोय. पाणी का घालतोय आपण? थोडेसे आपले सोयाबीन शिजले सुद्धा पाहिजेत आणि मसाले सुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब झाले पाहिजेत. तर हे मिक्स करून घ्यायचं. कमी गॅस करायचा आपला. चवीपुरतं मीठ घालून घेऊया. परत एकदा मिक्स करून घ्यायचंय. मिक्स करून झालं की आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटासाठी कमी गॅसवरती ठेवून द्यायचं. 5 मिनिटानंतर बघाल तर आपली भुर्जी ही अशा पद्धतीने तयार झालेली तुम्हाला दिसेल. अगदी रसदार अशी मस्त चवीला होते. परत मी 1-2 मिनिटं कोथिंबीर वगैरे टाकून ठेवलेली आणि शिजू दिलेलं आहे. मस्तपैकी हलवून घ्यायची. जास्त सुकी पण नाही बनवायची. आपण थोडीशी अशी सरसरीत म्हणण्यापेक्षा थोडासा ओलावा त्याच्यामध्ये राहील सोयाबीनमध्ये, अशा पद्धतीने शिजू द्यायची. आणि आपण हे बघा, मी परत एकदा झाकण ठेवून 2 मिनिटं घेतलेली आणि छानपैकी शिजवून दिलेली. तर जवळपास आपली ही सोयाबीनची भुर्जी रेडी झालेली आहे. गार्निशिंगसाठी तुम्ही हिरवी कोथिंबीर, हिरवीगार अशी ताजी भेटलेली तर घालू शकता. सढळ हाताने वापरू शकता. भरपूर घातली तरी सुद्धा चव छान येते. तर कोथिंबीर घालून घेतल्यानंतर हे भुर्जी आपण परत एकदा मिक्स करून घेतोय. बस आपली भुर्जी खाण्यासाठी तयार झालेली आहे. गरम गरम चपाती किंवा रोटी किंवा भाकरी सोबत कांदा, लिंबू असं काय असेल तर तुम्ही देऊ शकता. आणि अशी चमचमीत अंड्याला तोड अशी सोयाबीनची भरपूर प्रोटीनयुक्त भाजी तुम्ही घरी बनवून आरामशीर खाऊ शकता. अगदी स्वस्तात मस्त आणि इझी झटपट होणारी रेसिपी आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.